मात्र सविस्तर पाहूया। महाकुंभच्या चेंगराचेंगरीमध्ये 35 ते 40 भाविकांच्या मृत्यूची शक्यता आहे। 70हून अधिक गंभीर जखमी झालेले आहेत। 20 मृतदेह नातेवाईक यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत। महाकुंभाच्या चेंगराचेंगरीमध्ये आत्तापर्यंत 70हून अधिक जण गंभीर जखमी झालेले आहेत। तर ह्या चेंगराचेंगरीमध्ये 35 ते 40 भाविकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। 70हून अधिक जण हे गंभीर जखमी झालेले आहेत आणि 20 मृतदेह आत्तापर्यंत नातेवाईक यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत। प्रयागराजमध्ये महाकुंभ स्नान सुरू आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 70 ते 80 जण जखमी झालेले आहेत। 40 भाविकांच्या मृत्यूची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे। जवळपास 20 मृत्युमुखी पडलेले जे मृतदेह आहेत ते नातेवाईक यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत। महाकुंभमध्ये आज चेंगराचेंगरी झाली आणि याच चेंगराचेंगरीमध्ये आता 35 ते 40 भाविकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येते आहे। 70हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। 20 मृतदेह नातेवाईक यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। या सगळ्या नातेवाईकांसोबत आम्ही सोबत आहोत आणि या घटनेची प्रत्येक माहिती घेऊ आणि या सगळ्याबाबत प्रशासन देखील सतर्क आहे अशी माहिती देण्यात आली आहे। सुबह चूंकि काफ़ी भीड़ का प्रेशर था, तो इसलिए विभिन्न अखाड़ों ने हम लोगों से ये कहा था कि आप लोग अभी जनता के भीड़ प्रबंधन पे ध्यान दें और हम लोग बाद में स्नान पर विचार कर लेंगे। तो अब चूंकि भीड़ नियंत्रण में है, तो हम लोगों ने अपने जो तैयारी हैं वो पूरी कर ली है। अखाड़ा मार्ग हमारा रेडी है, अखाड़ा घाट हमारा रेडी है और पूरा एरिया सैनिटाइज्ड है। तो हम लोगों ने अखाड़ों को ये बात पहुंचा दी है। अभी कुछ देर में जो है वो स्नान के लिए प्रशासन कुछ भी नहीं गया। इतना टाइम से सीआरपी को बुलाया, पुलिस को बुलाया, कोई भी नहीं आया। कोई भी नहीं आया। अभी तो हम लोग को माना हमने आधा घंटा हो गया, उसको हॉस्पिटल लेके गया, पुलिस को बुलाया, हम लोग का आदमी हॉस्पिटल में हम लोग को लेके जाइए। 100 का ऊपर लोग फंस गया। 100 का ऊपर हम लोग को तो 12 सेवा आश्रम से आया, फिर तो बाहर का आदमी घुस गया। वो लोग वहाँ पे इतना ज्यादा था, पुलिस नहीं था, पुलिस को इतना बार बुलाया था, पुलिस नहीं। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, या महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, तर 70हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। या क्षणाची काय ताजी अपडेट? तेजस, काल रात्री 1:30 वाजता प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामधील संगम तीरावर खरं तर चेंगराचेंगरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या अपघातात आतापर्यंत 35 ते 40 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवली गेलेली आहे। आपण पाहिलं तर 20 मृतदेह जे आहेत ते आतापर्यंत कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत। त्यासोबत प्रयागराजमध्ये अजून देखील 9 कोटी लोक असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। मात्र सध्या प्रशासनाकडून सर्व प्रवेशद्वार जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। यापूर्वी 14 मृतदेह जे आहेत ते शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते। मग 8 ते 10 रुग्णवाहिकांमधून महाकुंभातून आणखीन काही मृतदेह जे आहेत ते शवविच्छेदनासाठी आणल्याची माहिती समोर आलेली आहे। यासह सुमारे 20 मृतदेह जे आहेत ते त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत सुपूर्द केलेले आहेत। त्यांनाही सोबत घेऊन या कुटुंबियांना देखील त्यांचे मृतदेह जे आहेत ते देण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। मात्र प्रयागराजला जाणारे 8 प्रवेश जे आहेत ते बंद केल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। त्यात बदोही आहे, चित्रकूट आहे, कौशंबी आहे, फतेपूर आहे, प्रतापगड आहे, जौनपूर आहे, मिर्जापूर या सर्व सीमा ज्या आहेत त्या सध्या बंद ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळते। तेजस, अगदी चेतन, आपण पाहतोय गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांची संख्या अधिक वाढू शकते, मृत्यूंची संख्या देखील अधिक वाढू शकते। आता प्रशासनाने नेमकी काय खबरदारी घेतलेली आहे या सगळ्या संदर्भात? हे सर्व जो प्रकरण जे समोर आलेलं आहे तेजस, यामध्ये आपण जर पाहिलं तर 14 तासांनंतर देखील प्रशासनाने जे आहे ती मृतांची किंवा जखमींची संख्या जी आहे
या बाबतीत कोणतीही माहिती जी आहे ती अगदी चेतन, प्रशासन सज्ज अधिकृतरित्या- झालेलं आहे आणि त्यामुळे गंभीर जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.